अर्ध्या रात्री मध्येच केव्हा तरी रघुनंदन जागा झाला नि त्याने डोळे उघडले. खोलीत विद्युत दीप जळत होता. त्याने गोंधळून सभोवार पाहिले आणि मग त्याच्या लक्षात आले की रात्री दिवा न घालवता आपण तसेच बिछाण्यावर पडलो होतो. विचार करता करता आपणाला झोप लागली, त्यामुळे दिवा रात्रभर तसाच जळत राहिला. त्याने टेबलावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. 4:45 वाजले होते. उठून त्याने दिव्याचे बटण बंद केले नि पुन्हा तो बिछाण्यावर येऊन झोपला. त्याची झोप आता पुरी झाली होती. झोपेत बंद राहिलेले विचारचक्र आता पुन्हा सुरू झाले आणि उलट गतीने वेगाने फिरत भूतकालाचा पट्टा उलगडू लागले. रात्रीच्या अंधारात गेल्या अनेक दिवसांची चित्रे दिसू लागली. भूतकालाच्या लांबलचक पट्टीवर उमटलेल्या चित्रावरून मनश्चक्षूंची दुर्बीण फिरत फिरत कैलासपुरात कैलासनाथाच्या मंदिरात स्थिर झाली. आपल्या पूजापात्राजवळ नववधूसारखी मस्तक नमवून बसलेली शुभ्र वसनधारी वृंदाची मूर्ती त्याला दिसली. सुरतेच्या तिच्या भेटीचे चित्र त्याने पुन्हा न्याहाळले. एक दिवस अचानक ती आपल्या या खोलीत हक्काने आली होती. तो दिवस नव्हे, त्यापुढच्या सगळ्या दिवसांची चित्रमालिका त्याच्या नजरेसमोर उलगडली. त्यात तऱ्हेतऱ्हेची चित्रे होती. त्या चित्रांकडे पाहताना अनेक आठवणी ताज्या होऊ लागल्या. आपण सकाळी उठलो की मोरीच्या कट्ट्यावर ब्रश, पेस्ट, पाण्याचा तांब्या, नॅपकिन सारे काही तयार असे. जेवणात हर तऱ्हेचे आपल्या आवडीचे पदार्थ असत. आपल्या अगर नानांच्या जेवणाची थोडीही गैरसोय होऊ नये म्हणून दिवसाच्या शाळेत न जाता ती रात्रीच्या शाळेत जात असे. आपण घरात कुठलेही काम केलेले तिला आवडत नसे. आपल्या जीवाला ती किती जपत असे याचे अनेक प्रसंग त्याला आठवू लागले. आपल्या जीवनाशी ती इतकी समरस झाली होती की स्वतःच्या व्यक्तिमत्वाची तिने कधी काळजी केली नाही. आपण वेगळे आहोत असे तिने कधी मानले नाही. स्वतःच्या आईचा नि सरूमावशीचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच ती वागत असे. त्या दिवशी रात्री आपण तावातावाने भांडलो, तिला दुरुत्तरे केली, पण प्रत्युत्तरादाखल एकही कटू शब्द तिने उच्चारला नाही. आपले दोष ती हसत मुखाने सहन करीत होती. जणू ते दोष गुणरूप मानून ती वागत होती. असे कितीतरी प्रसंग बगीचात फुले फुलावी तसे त्याच्या नजरेसमोर उमलले. फुला फुलातला मध थेंबा थेंबाने गोळा करावा तसे स्मृतिचित्रातल्या प्रत्येक चित्रात उमटलेले तिचे विविध गुण त्याच्या मनाने गोळा केले. प्रेम म्हणजे काय याचा तो विचार करू लागला. त्या विचारात नजरेसमोरची चित्रमालिका अदृश्य झाली. ज्या निरुपमावर आपले प्रेम बसले होते असे त्याला वाटत होते, त्या निरुपमाच्या स्वभावाचे, वागण्याचे तो पृथक्करण करू लागला. ती सुधारलेल्या आधुनिक विचारांची होती. स्वतःच्या व्यक्तिमत्वाची तिला जाणीव होती आणि ते व्यक्तिमत्व वेगळे उठून दिसावे याची ती दक्षता घेत असे. ती आल्यावर त्याचा बादशाही थाट तिने काढून टाकला. तिच्या राज्यात स्वतःचे काम त्याला स्वतः करावे लागत असे. घरकामात श्रमविभागणीचा तराजू तोलून त्याचे माप त्याच्या पदरात घालीत असे. सकाळी उठताच पूर्वीसारखा चहाचा कप त्याच्या हातात मिळत नसे. श्रमविभागणीच्या तत्वानुसार सकाळचा चहा त्याला करावा लागत असे. जेवण वेळेवर मिळत असेच असे नाही. मधून मधून खानावळीतले डबे येत असत. पण या कुठल्याच बाबतीत त्याची तक्रार नव्हती. पण जो संसार आपला मानून ती आली त्या संसारात ती आत्मीयतेने वागत नाही असे त्याला वाटू लागले. दोघांचे हरघडी वाद होत, त्यातून भांडणे होत. त्यावेळी त्याच्या दुर्गुणांवर ती बोट ठेवी ते त्याला बोचे. दोघांची मने जुळत नव्हती. नाना उज्जयिनीला निघून गेले ते घरात त्यांची नीट व्यवस्था होत नाही म्हणून हेही त्याच्या लक्षात आले. अनेक गोष्टी त्याच्या लक्षात येऊ लागल्या. काल भांडणाच्या वेळी तिच्या स्वभावाचे जे नवे रूप त्याला दिसले त्यामुळे तर आपणा दोघांचे एकमेकांवर खरोखरच प्रेम होते की काय अशी त्याला शंका येऊ लागली. पण आपण तिच्याशी लग्न का केले? इथून प्रश्नाला सुरुवात होऊन आता पुढे काय या प्रश्नावर शेवट आला. दिवस जात होते. आता घरात तो एकटा असल्यामुळे आवश्यक ते फेरफार करून त्याचा दैनंदिन कार्यक्रम सुरळीत चालला होता. सकाळी आंघोळ करून तो बाहेर पडे, तो रात्री झोपायला घरी येई. दिवसभर दूर सारलेले विचार रात्री पुन्हा जवळ येत. आपल्या हातून कुठेतरी चूक झाले याची त्याला जाणीव होई. तो शिकलेला आणि आधुनिक विचारांचा असला तरी लहानपणी मनावर उमटलेले जुने संस्कार पुसले गेले नव्हते. या जुन्या संस्कारांचा आणि नव्या विचारांचा मनात झगडा सुरू होई. आपलं लग्न अपयशी ठरावं याची त्याला खंत वाटे. या लग्नामुळे नाना दुरावले, वृंदाची क्रूर फसवणूक झाली आणि वैयक्तिक सुखाची बाजू बघितली तरी ते सुखही मिळालं नाही असे त्याच्या वारंवार मनात येई नि मन अस्वस्थ होई, गोंधळून जाई. 4-5 दिवसानंतर शारदाबाई आणि माधवराव
यांच्या अभिनंदनीय पुनर्विवाहाचे वृत्त त्यांच्या फोटोसहित वर्तमानपत्रात छापून आलेले त्याने वाचले. ते वाचताना आणि त्यांचा फोटो पाहताना हृदय क्रोध, तिरस्कार, पश्चात्तापाची भावना, कितीतरी संमिश्र भावनांनी दाटून गेले. निरुपमाचे पत्र नव्हते, त्यावरून तो जे काय समजायचे ते समजला. त्याची रजा मंजूर झाली होती, पण आता काय? अशा मनस्थितीत एकट्याने घरी जाण्याचा त्याला संकोच वाटू लागला. मोहनकडे जाण्याचीही त्याला आता इच्छा उरली नव्हती. सध्या ऑफिसमध्ये काम असल्यामुळे रजा मिळत नाही, पुढे येईन अशी त्याने घरी आणि मोहनला पत्रे लिहून टाकली. त्या दिवशी ऑफिसात गेल्यावर रजा रद्द करवून घेऊ लागला तसा त्याचा सहकारी उमेशराव म्हणाला, एवढी मंजूर झालेली रजा फुकट काय घालवतोस? कृपणाच्या हातून त्याचे धन सुटेल, पण साहेबाच्या हातून आपली हक्काची रजा मंजूर होणे कठीण. आता मंजूर झाले, मी गावी जाण्याचं रहित केलंय, मग उगीच रजा घेऊन करू काय? मी सांगतो काय करते. तुझं गावी जाण्याचं रद्द झालं असेल तर दुसरा एक छान चान्स आहे बघ. अरे, बंगलोरला परवापासून इंटरनॅशनल इंडस्ट्रियल एक्झिबिशन भरतंय, ते पाहून ये की. माझा भाऊ बंगलोरला असतो, तुला माहीत आहेच. त्यांच्या कंपनीचा एक स्टॉल आहे प्रदर्शनात. तुझी व्यवस्था तो उत्कृष्ट ठेवील. उमेशरावचा भाऊ त्याच्यासारखा असला तरी तो असणार याबद्दल रघुनंदनला शंका वाटत नव्हती. उमेशराव आतिथ्यशील स्वभावाचा आणि दिलदार वृत्तीचा होता. कुणालाही केव्हाही मदत करण्याच्या त्याच्या दुर्मिळ गुणाबद्दल तो प्रसिद्ध होता, तर व्यवस्थेबद्दल प्रश्न नव्हता. रघुनंदनला ही कल्पना सर्व दृष्टीने बरी वाटली. 2 दिवसांनी तो बंगलोरला निघून गेला. दिवाळीनंतर उमरावती, नागपूर पाहून वृंदा वगैरे मंडळी मुंबईला परत आली आणि आपापल्या नित्याच्या उद्योगाला लागली. वृंदाही आपल्या रोजच्या कामात मग्न झाली. शिबिरातल्या सामुदायिक कार्याचा आणि तिथल्या सामुदायिक खेळीमेळीच्या जीवनाचा तिच्या मनावर खोल ठसा उमटला होता. ते जीवन तिच्या वृत्तीला आवडले होते आणि घरच्या मोठ्या कुटुंबातून उठून दुसरीकडे एकटे जाऊन पडावे असे सुरुवातीला वाटत होते. पण तिचे चित्त सबंध दिवस गुंतवून ठेवायला कल्याण मंदिराचे काम वाढले होते. कमाताईने ते वाढवून ठेवले होते, कारण शिबिराहून परत आल्यानंतर कमाताईने कल्याण मंदिरात येण्याचे हळूहळू कमी केले होते. तिथून परतल्यानंतर ती कुठल्याच कामात पूर्वीसारखे मन घालीत नसे. त्या दिवशी हटकेश्वराहून परत आल्यानंतर कोमलबाबू अचानक निघून गेले असे जेव्हा तिला कळले तेव्हा ती एकदम दिगमूढ झाली. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य उडाले, उत्साह नाहीसा झाला. आपली ही मनस्थिती इतरांच्या लक्षात आली आहे असे पाहता ती खजील झाली. दिवाळीच्या समारंभात तिने फारसा भाग घेतला नाही आणि दिवाळी झाल्याबरोबर ती एकटीच पुढे सरळ मुंबईला निघून आली होती. कल्याण मंदिरात येण्याचे तिने बंद केल्यामुळे वृंदाची नी तिची फारशी गाठभेट होत नसे. आपल्या वाढत्या कामामुळे वृंदाला तिच्याकडे जायला फुरसत मिळत नसे. जवळजवळ 1 महिन्यानंतर एक दिवस दुपारी मुद्दाम वेळ काढून ती कमाताईच्या घरी गेली, पण कमाताई घरी नव्हती. तिच्या आईने वृंदाचे स्वागत केले आणि म्हटले, म्हणजे कमा नागपूरला गेली हे तुम्हाला माहीत नाही? ही बातमी ऐकून वृंदा आश्चर्यचकित झाली. तिने विचारले, नागपूरला कशासाठी? अन गेली तरी केव्हा? मला काहीच माहीत नाही. तिथल्या एका मुलींच्या हायस्कूलमध्ये तिला नोकरी मिळाली. परवाच्याच दिवशी ती गेली. नागपूरकडचा भाग फारच चांगला आहे असं ती सारखं म्हणायची. तिथून आल्यापासून तिकडेच कुठेतरी नोकरी बघायची तिने खटपट चालवली होती. अलीकडे मुंबईला ती कंटाळून गेली होती. वृंदाने म्हटले, नागपूर तसं फार छान आहे. थोड्या वेळाने वृंदाने त्यांचा निरोप घेतला. कमाताई एवढी खटपट करून नागपूरला का गेली याचा तिला सहज तर्क करता आला. रघुनंदन आपली सगळी रजा संपवून 1 महिन्याने मुंबईला परत आला. बंगलोरचे प्रदर्शन पाहून नी उमेशरावच्या भावाचा 1 आठवडा उत्कृष्ट पाहुणचार घेऊन त्याच्याच सल्ल्यानुसार तो दक्षिण भारताच्या टोकापर्यंत जाऊन विविध स्थळे पाहून आला. विचारांनी गांजलेले निराशेने खचलेले मन पुन्हा टवटवीत झाले. तो घरी आला तेव्हा नानांची 2 पत्रे येऊन पडली होती, पण निरुपमाचे, अगर तिच्या आईचे किंवा सावत्र पित्याचे कुणाचेही पत्र नव्हते. त्यांच्यापैकी कुणाचे तरी पत्र येईल अशी त्याची अपेक्षा होती. मनातून त्याला तशी खात्री वाटत होती. ही मुग्धता त्याला काहीशी विचित्र वाटली, पण त्याचबरोबर या मुग्धतेमागची पार्श्वभूमी त्याच्या लगेच लक्षात आली. वृंदासंबंधी जे आरोप निरुपमाने आपणावर केले होते तेच आरोप अधिक तिरस्कारित करून तिने आपल्या आईला सांगितले असले पाहिजेत. पण काही असले तरी या मुग्धतेत त्याला बेपर्वाई दिसून आली आणि ती त्याच्या मनाला विशेष बोचली. आपल्या संस्काराशी न जुळणाऱ्या फार वेगळ्या लोकांशी
केवळ वरच्या प्रतिष्ठेला आणि नावलौकिकाला भुलून आपण संबंध जोडले असे त्याला तीव्रतेने वाटले आणि लग्नाने जोडलेली नाती या क्षणी तडातड तोडून टाकावीत अशी इच्छा त्याच्या मनात उफाळून आली. वृंदाकडे जाण्याची ओढ त्याच्या मनाला विशेष जाणवू लागली. ती उमरावतीला शिबिराला जाण्यापूर्वी तो तिच्याकडे 2दा गेला होता, पण ती त्याला भेटली नव्हती. त्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा तो रविवारी गेला, तेव्हा ती शिबिराला निघून गेली होती. ती आपणाला भेटू इच्छित नाही हे त्याला कळले होते. तिच्या मनात आपणाविषयी प्रेम उरले नाही हे यावरून स्पष्ट दिसत होते. कधी कुठेही न मिळणारे तिचे मिळालेले दुर्मिळ प्रेम आपल्या हाताने घालवण्याचा आपण करंटेपणा केला. आता तिच्या प्रेमाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. यापुढे तिच्याकडे जायचे नाही असे त्याने ठरवले, पण ते मानायला त्याचे मन तयार होईना. दिवसामागून दिवस जात होते. बंगलोरहून येऊन त्याला आता महिना होऊन गेला होता. एक दिवस तो नेहमीप्रमाणे रात्री घरी आला तेव्हा माधवरावांचे पत्र येऊन पडलेले त्याला दिसले. त्याने ते वाचले. पत्र उपदेशपर होते. निरुपमाच्या तोंडून त्यांच्या कानी आलेल्या गोष्टींबद्दल पत्रात त्यांनी उल्लेख केला असला तरी त्याबद्दल त्यांचा निषेध केला नव्हता. उलट तरुण वयात अशा गोष्टी माणसाच्या हातून घडतात आणि त्या चुका क्षम्य असतात असे त्यांनी लिहिले होते. पण आता त्या चुका सुधारून त्याने कर्तव्यबुद्धीने वागावे, पुण्याला येऊन तडजोड करावी असे लिहिले होते. पत्र वाचून त्याने ते फाडून टाकले. मने तुटल्यानंतर, एकमेकांविषयी एवढा उघड तिरस्कार दाखवल्यानंतर आता तडजोड कसली नि कशाची? त्या मंडळींशी कुठल्याही तऱ्हेचा संबंध ठेवण्याची त्याची इच्छा नव्हती. अगर निरुपमाने त्या घरात पुन्हा पाऊल टाकावे असेही त्याला वाटत नव्हते. शेजारची मंडळी बघितलेल्या प्रसंगाबद्दल अज्ञान पांघरून अधूनमधून निरुपमाच्या येण्याची चौकशी करीत. तो खोटा बुरखा त्याला दिसे, पण तोही त्या अज्ञानाला साजेसे काहीतरी उत्तर देई. त्या चौकशीतून डोकावणाऱ्या चांभार चौकशीच्या शरमेमुळे शेजाऱ्यांशी असलेले स्नेहसंबंध अलीकडे त्याने तुटक करून टाकले होते आणि तो काहीसा अलिप्त राहू लागला होता. या अलिप्तपणामुळे त्याला एकाकीपणा विशेष जाणवू लागला. नाना उज्जैनीला अजून किती दिवस राहणार होते त्याचा पत्रात कधी उल्लेख नसे, पण नानांच्या पत्रात या गोष्टीचा त्याने उल्लेख अद्याप केला नव्हता. ज्या गोष्टीमुळे त्यांचे मन दुःखी झाले होते ती गोष्ट मन उघड करून सांगण्यासारखे कुणी दिसत नव्हते. त्यामुळे तो काहीसा अंतर्मुख आणि खिन्न बनू लागला. अशा मनस्थितीत वृंदाकडे जाण्याची त्याच्या मनाची ओढ वाढू लागली आणि मग एका रविवारी दुपारी तो तिच्याकडे गेला. ती घरी नसली तर ती येईपर्यंत तिथे बसून राहायचे असे त्याने ठाम ठरवून टाकले होते. तो तिच्या खोलीशी पोहोचला तेव्हा सुदैवाने खोलीचे दार उघडे होते. उंबरठ्याच्या आत दाराला टेकून वृंदा बसली होती आणि खालच्या मानेने पोलक्याला भराभर बटणे लावित होती. तिच्या पायालगत शिवलेल्या कपड्यांचा छोटासा ढीग पडला होता. दारात कुणीतरी आहे अशी चाहूल लागताच वृंदाने झटकन वर पाहिले. काळ्या मेघातून विजेची प्रकाशरेषा चमकून जावी तसा आश्चर्याचा भाव तिच्या शांत गंभीर चेहऱ्यावर उमटून चेहरा उजळून निघाला. मंदस्मित करीत तिने म्हटले, "ये ना." आपले स्वागत कसे काय होईल याची त्याच्या मनाला वाटत असलेली धाकधूक तिच्या स्मिताने धुक्यासारखी वितळून गेली. तो आत गेला. डाव्या बाजूच्या भिंतीकडे तिची जी कपड्यांची ट्रंक होती त्यावर सतरंजीची घडी ठेवून तिने किंचित हसत म्हटले, "ही खुर्ची बरीच ठेंगणी आहे, पण वेळ निभावून नेणारी आहे. बैस ना." तो बसला. न बोलता दिग्मूढ होऊन बसला. तिने बोलायला सुरुवात केली, "एकटाच आलास? निरुपमा ठीक आहे ना?" "पुण्याला माहेरी गेली." वृंदा मोकळेपणी बोलत होती, पण गतप्रसंगासंबंधी तिने चुकून सुद्धा उल्लेख केला नाही. जणू मधले दुःखद प्रसंग तिच्या आयुष्यात घडलेच नाहीत अशा तऱ्हेने ती बोलत होती. त्याला ते चमत्कारिक वाटले आणि तो खजील झाला. त्याची विचारशक्ती बधीर झाली. त्याच्या बोलण्यात मोकळेपणा येईना. ती बोलत असता तो तिच्याकडे पाहत होता. 6-7 महिन्यांनी तो तिला पाहत होता. तिच्या शरीर प्रकृतीत काही एक बदल झालेला नव्हता. तिचा चेहरा पूर्वीसारखा सतेज, शांत आणि गंभीर होता. त्याच्यात मात्र नजरेत भरण्या इतका बदल झाल्याचे तिला दिसून आले. शरीराने तो क्रूश झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज नि गालावरची लाली नाहीशी झाली होती. निरुपमाची पाकशास्त्रात फारशी प्रगती नाही. शिवाय त्या गोष्टीचा तिला जात्याच कंटाळा आहे आणि रघुनंदन खाण्यापिण्याच्या बाबतीत चोखंदळ आहे त्याचा हा परिणाम असावा असे तिला वाटले. पण त्यासंबंधी ती काही बोलली नाही. संध्याकाळी तो तसा तृप्त मनाने घरी गेला. पण 2-3 तास गप्पा मारूनही वृंदाच्या मनाचा त्याला थांग लागला नाही. तरी पण तिच्या वागण्यात मोकळेपणाबरोबर औपचारिकपणा होता असे त्याला वाटले.
पूर्वीचा जिव्हाळा नाहीसा झाला आहे असे त्याला जाणवले, पण तरी सुद्धा तृषार्त माणसाने जलाशयाकडे धाव घ्यावी त्याप्रमाणे तो दर रविवारी तिच्याकडे जात असे. कारण फक्त त्याच दिवशी ती घरी असे. निरुपमाशी झालेल्या भांडणाचा त्याने वृंदाजवळ अद्याप उल्लेख केला नव्हता. कारण एकतर ती बोलण्यात कौटुंबिक विषय काढीत नसे. बोलण्याच्या ओघात निघाला तर लगेच बदलीत असे. तिच्या प्रेमळ, मोकळ्या पण औपचारिक वागण्यामुळे जो एक प्रकारचा परकेपणाचा पडदा निर्माण झाला होता, त्यामुळे मन उघडे करण्याची त्याला इच्छा असूनही तसा अवसर मिळत नव्हता. तिच्या प्रेमाचा झरा आटला आहे हे त्याला दिसत होते, पण तो झरा पुन्हा पाझरावा, गेलेला जिव्हाळा पुन्हा मिळावा म्हणून तो धडपडत होता. जीवनातल्या खऱ्या सुखाचा शोध आता लागला होता आणि ते गेलेले सुख हर प्रयत्नाने परत मिळावे अशी त्याच्या मनाला ओढ लागली होती. दरवेळी तिच्याकडे जाताना आज वृंदाला सगळे सांगून टाकायचे असा तो बेत करी, पण तिथे गेल्यावर तिथल्या वातावरणात त्याच्या मनाला ते सांगण्याचा धीर होत नसे. त्याने काही सांगितले नाही तरी वृंदाला अलीकडे तसा संशय येऊ लागला होता. कारण माहेरी गेलेली निरुपमा 2 महिने होऊन गेले तरी परत आली नव्हती हे रघुनंदनच्या बोलण्यावरून तिला कळत असे. त्याच्या शरीर प्रकृतीत जसा फरक पडला होता तसा त्याच्या स्वभावातही बराच बदल झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. तो काहीसा अबोलनी अंतर्मुख झाला होता. कसल्या तरी दुःखाची छाया त्याच्या तेजोहीन चेहऱ्यावर वारंवार उमटून जाते हेही तिच्या लक्षात आले होते. संसारात तो सुखी नाही हे स्पष्ट दिसत होते. तो येऊन गेला की दरवेळी ती मनाशी म्हणे, याचा संसार सुखी नाही हे स्पष्ट दिसतंय, पण हा याचाच दोष नाही का? निरुपमाच्या स्वभावानुसार याने आपला स्वभाव बदलला पाहिजे. आपल्या आवडीनिवडी तिच्या आवडीनिवडीशी जुळवून घेतल्या पाहिजेत. लाडात वाढलेली, कामाची सवय नसलेली, श्रीमंताची एकुलती एक मुलगी याने आपल्या आवडीने आणि प्रेमाने पसंत केली, तर मग सुखाबरोबर येणाऱ्या दुःखानेही तोंड दिले पाहिजे. गुलाब हवानी काटा नको असं म्हणून कसं चालेल? त्याचे दोष त्यानेच सुधारले पाहिजेत. त्याच्या मनोव्यथेची तिला पूर्ण कल्पना आली होती. म्हणूनच त्याच्या संसाराविषयी बोलण्याचे, अगर त्या दृष्टीने चौकशी करण्याचे ती कटाक्षाने टाळीत होती. रघुनंदनच्या स्वभावाचे अनेक पैलू तिला माहीत होते. कुठलीही भावना त्याच्या मनात उद्भवली की ती वेगाने वाढू लागते, अविचाराच्या टोकाला पोहोचते. हे जसे त्याचे एक स्वभाव वैशिष्ट्य होते, त्याचप्रमाणे तो काहीसा लहरीही होता. जिकडे केला पुढा तिकडेच सगळा ओढा अशी त्याची वृत्ती होती. मग मागे वळून बघण्याचा विचार अगर तारतम्य त्याच्यात राहत नसे. निरुपमाशी काहीतरी बिनसल्यामुळे, संसारात कसले तरी दुःख निर्माण झाल्यामुळे तो इथे यायला लागला आहे हे त्याने न सांगताही तिला समजत होते. त्याला सहानुभूतीची अपेक्षा आहे हेही त्याच्या वागण्यात दिसत होते. त्याच्याविषयीच्या तिच्या भावना, तिची निष्ठा कायम असल्यामुळे तिच्या मनात त्याच्याविषयी अपार सहानुभूती होती. पण त्याचबरोबर तिला हेही कळत होते की ही आपली सहानुभूती यावेळी अशा परिस्थितीत व्यक्त होता कामा नये. ती मनातल्या मनातच लपवून ठेवली पाहिजे. कारण या सहानुभूतीने त्याच्या संसाराला पडलेले तडे सांधण्याऐवजी उलट वाढत जातील आणि हे तडे वाढावे अशी तिची बिलकुल इच्छा नव्हती. शिवाय आपल्याविषयीच्या त्याच्या हृदयातल्या भावना नष्ट झाल्या आहेत. त्या भावना सहानुभूतीमुळे कदाचित पुन्हा अंकुरित होतील. ही गोष्टही तिला उचित वाटत नव्हती. तो येत नव्हता त्यावेळी ती अगदी निश्चिंत होती. पण आता तो येऊ लागल्यामुळे ही नवीन चिंता तिच्या मनात वाढू लागली होती. हे असं किती दिवस चालणार आहे याचा तिला अंदाज लागेना. त्याची मनोव्यथा पाहून त्याला तोडून टाकण्याचा कठोरपणाही तिला जमेना. तिचे मन द्विधा होई, गुदमरून जाई. या चमत्कारिक अवस्थेतून सुटका कशी करून घ्यावी हे तिला कळेना. या साऱ्या विचित्र परिस्थितीचा अंत आणण्यासाठी इथून कुठेतरी दूर निघून जाणे हा एकच मार्ग तिला दिसत होता. त्यामुळे या मार्गाचा विचार करताना भावे गुरुजींनी सुचवल्याप्रमाणे त्यांच्या संस्थेत जावे की काय याचा ती मनाशी बेत ठरवू लागली. पण एक दिवस अचानक तिची ही चिंता दूर झाली. त्या दिवशी शनिवार होता. संध्याकाळी ती कामावरून घरी आली तेव्हा शालनच्या आईने तिच्या हाती एक पत्र देऊन म्हटले, दादांकडे तुझं हे पत्र आलं होतं, मग शालन घेऊन आली. वृंदाने ते पाकिट हाती घेऊन पाहिले. पत्त्यावरचे हस्ताक्षर अनोळखी होते. हे हस्ताक्षर कुणाचे असेल याचा विचार करीत तिने ते पाकिट उघडले. पत्र कोमलकांतीचे होते. अगदीच छोटे होते. बंगाली भाषेत मोठमोठ्या अक्षरात लिहिलेली फक्त 3च वाक्ये होती. सादर प्रणाम. आईचा आशीर्वादनी पाहुणचार घेण्यास रविवारी तारीख 10 रोजी सायंकाळी 6:30च्या गाडीला येत आहे. दिलेले अभिवचन लक्षात असेलच. ते पूर्ण करण्याच्या तयारीत असावे. कळावे, आपला सुपुत्र कोमल.
त्या 3 वाक्यात शिबिरातले 30 दिवस तिच्या नजरेसमोर उभे राहिले. नदीकाठचा प्रसंग तिला आठवला. त्या 3 वाक्याने 300 वाक्यांचा भावार्थ वृंदाला सांगितला. तिला तो समजला. त्या दिवशी कोमलकांती एकाएकी का निघून गेला याची तिच्या मनाला आलेली अंधुक शंका खरी झाल्याचे पाहून तिला समाधान वाटले. प्रेमा वाचून माणूस जगू शकत नाही हे जितके खरे आहे, तितकेच जगण्यासाठी एकाच प्रकारचे प्रेम आवश्यक असते हे खोटे आहे. कोमलकांतीचा चेहरा तिच्या नजरेसमोर आला. त्याच्या डोळ्यात नेहमी तरळत असलेली आर्तता तिला दिसली. पण रघुनंदनच्या नजरेत ज्या तऱ्हेची भावना तिला वारंवार दिसत असे नि अजूनही दिसते, त्या तऱ्हेची भावना कोमलकांतीच्या आर्त नजरेत तिला दिसली नव्हती. त्या दिवशी तोंडाने तो प्रेम व्यक्त करीत होता. प्रेमिकाच्या पराकोटीच्या अवस्थेतून तो बोलत होता. त्या भावनेच्या अभिव्यक्तीबरोबर त्याचा चेहरा लज्जेने आणि भावना वेगाने लालबुंद झाला होता. नजरेतली नेहमीची आर्तता उफाळून आली होती. नजरेत कोमल भाव उमटला होता. पण त्या कोमल भावनेत प्रणय भावना नव्हती. कदाचित स्वतःच्या मनाची त्याला ओळख पटली नसावी. हृदयात उत्पन्न झालेल्या भावनेचे प्रेम म्हणून तो जे म्हणत होता त्या भावनेचे त्याला पृथक्करण करता आले नसावे. आईचे प्रेम त्याला अर्भकावस्थेपासून कधी मिळाले नाही. मातृप्रेमाची अतृप्त इच्छा त्याच्या हृदयात सुप्तावस्थेत राहणे स्वाभाविक आहे. आपणाला पाहताच त्याच्या मनात जी अनिवार्य ओढ निर्माण झाली ती या अतृप्त प्रेमाची असावी. त्याची जाणीव त्याला झाली नसावी. ओळख पटली नसावी. पत्रातल्या त्या मोठमोठ्या अक्षरांकडे तिने पाहिले. कोमलकांती शिबिरात असताना बंगाली भाषेचा वर्ग घेत असे. त्यावेळी असेच मोठे ढोबळ अक्षर काढीत असे. त्याची तिला आठवण झाली. तिने तो मजकूर पुन्हा वाचला. शिक्षणासाठी अगर नोकरीसाठी दूर राहिलेला मुलगा रजेत घरी येतो आहे अशी भावना त्या पत्राने तिच्या हृदयात निर्माण केली. मनात दाटत असलेली चिंतेची छाया दूर झाली. उल्हास भरू लागला. गेल्या जन्मीचे काहीतरी लागे बांधे, काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय हा जिव्हाळा येणार नाही. विचारलहरीवर तिचे मन हलके हलके तरंगू लागले. रविवारी नित्याप्रमाणे रघुनंदन आला तेव्हा वृंदा खोलीत नव्हती. शालन खोलीच्या दारात बसून तांदूळ निवडीत होती. तो आता नेहमी येत असल्यामुळे शालनची त्याच्याशी चांगली दोस्ती जमली होती. तो येई तेव्हा ती कुठे आसपास असली तर त्याला पाहताच त्याच्या पाठोपाठ खोलीत येई. तिची हजेरी त्याला पुष्कळ वेळा स्वागतार्हही वाटे. कारण मनाचा गोंधळ, संकोच तो तिच्याशी बडबडून राहून लपवू शकत असे. वृंदापेक्षा तिच्याशीच त्याचे बोलणे अधिक होई. त्याचे दारात पाऊल पडताच तिने म्हटले, मामा, वृंदाताई बाहेर गेले. मी आज तुम्हाला चहा करून देणार आहे. वा, मग फारच छान, त्याने हसत म्हटले. खोलीत शिरता शिरता तो दारात थबकला. खोलीचे रंगरूप आज बदलून गेलेले दिसत होते. डाव्या बाजूला ट्रंकेजवळ 2 नव्या चटया अंथरलेल्या होत्या. ट्रंकेवरच्या नेहमीच्या सतरंजीच्या घडीवर पांढरा शुभ्र रुमाल पसरलेला होता. जवळ टॉवेलची घडी होती. समोर एका ताटात नवीन कब्बशी, प्लेट, चमचे दिसत होते. आतल्या या एकंदर ठाकठीक व्यवस्थेवरून कुणीतरी पाहुणे येणार असले पाहिजेत हे उघड दिसत होते. वृंदाकडे येणाऱ्या पाहुण्यांचा त्याला अंदाज करता येईना. तेवढ्यात शालनने आजीबाईचा आव आणून म्हटले, तुम्ही आत बसा मामा, मी एवढे तांदूळ निवडून पुरे करते. आज विंदाताईंकडे पाहुणे येणार आहेत म्हणून निवडते. कुठून येणार आहेत ग पाहुणे? ते मला नाही माहीत, पण येणार आहेत म्हणून तर विंदाताई बाजारात सामान आणायला गेले. संध्याकाळी पाहुणे आले की गंमत असते नाही का हो? पण मला नाही राहता येणार संध्याकाळी, कारण डिलाईल रोडला माझी मावशी राहते ना, तिला झालंय बाळ. रोज आजीबरोबर मला जावं लागतं रात्री तिथं राहायला. असं खूप काम करतेस तू, असे म्हणून तो आत जाऊन बसला. तेवढ्यात त्याची नजर ट्रंकेजवळ असलेल्या कल्याण मासिकावर पडलेल्या पत्राकडे गेली. दुसऱ्याचे पत्र वाचू नये हे माहीत असून सुद्धा त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने पाकिटातून पत्राची घडी काढून उलगडली. पण त्यातल्या हस्ताक्षराचा त्याला बोध होईना. ते अक्षर उर्दू, तामिळ की तेलुगू आहे हे त्याला कळेना. त्याने ते पत्र तसेच परत ठेवले. वृंदाला दुसऱ्या भाषा येतात हे त्याला नव्याने कळले. शालन चहा करीत होती तेवढ्यात वृंदा आत आली. तिच्या दोन्ही हातात सामानाने भरलेल्या पिशव्या होत्या. तिचा चेहरा आनंदी दिसत होता. हालचालीतही चैतन्य भरले होते. रघुनंदन तिच्याकडे पाहत राहिला. ही मुंबईला आपल्याकडे राहायला आल्यानंतर पहिल्या सुट्टीत कैलासपूरला जाऊन आली आणि आपण तिला स्टेशनवर घ्यायला गेलो होतो त्यावेळी हाच आनंद, हेच चैतन्य हिच्यात दिसले होते असे त्याला वाटले. अभावितपणे त्याचे लक्ष त्या पत्राकडे गेले आणि त्याचे मन उगीचच आत खोल कुठेतरी खचले.
पिशव्या भिंतीकडे ठेवून स्टोकडे वळत तिने म्हटले, काल नानांचं पत्र आलंय. माझ्याकडेही आलंय. एवढं बोलून तो कल्याण मासिकाची पाने चाळू लागला. त्याला जिज्ञासा होती ती अज्ञात भाषेत लिहिलेल्या पत्राबद्दल. पण तो काहीही बोलला नाही. तिने चहा केला. शालनने कब्बशी त्याच्या पुढे ठेवली. वृंदा सामानाच्या पिशव्या रिकाम्या करू लागली नि तोंडाने नानांच्या पत्रातला मजकूर सांगू लागली. पण पाहुणे येणार आहेत आणि कोण येणार आहेत हे मात्र ती काही बोलली नाही. ती मुद्दाम टाळते की काय हे त्याला कळेना. त्याचे मन दुखावले. सरते शेवटी न राहून त्याने विचारले, आज तुझ्याकडे कुणी पाहुणे येणार आहेत वाटतं? हो. कोण येणार आहे? तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. हृदयातला आनंद रविकिरणांसारखा बाहेर पसरवणारे ते स्मित होते. अलीकडे दुर्मिळ झालेले हे स्मित त्याच्या नजरेने टिपून घेतले. तिने म्हटले, कोमलकांती घोष या नावाचे एक गृहस्थ कलकत्त्याहून येणार आहेत. अंजनगावच्या श्रमदान शिबिरात ते आमच्याबरोबर होते. ती कोमलकांतीची माहिती सांगू लागली. त्याच्या हाताला झालेल्या जखमेच्या प्रसंगाचे ती मोठ्या हसत मुखाने वर्णन करू लागली. ते वर्णन करताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेले मृदू भाव पाहून त्याच्या हृदयात खोल कुठेतरी असूयेची सणक उठली. वृंदा झरझर काम आवरीत होती. मधून मधून त्याच्याशी बोलत होती. बाकी बोलण्याचे काम नेहमीप्रमाणे शालन करीत होती. तो स्तब्ध बसून राहिला होता. त्याची बोलण्याची शक्ती बधीर होऊन गेली होती. आपण इथे का आलोय, का बसलोय हेही तो विसरला. स्मरणशक्तीला ताण दिल्यावर त्याला मग आठवू लागले की आज घरून निघताना आपण सगळं सगळं वृंदाजवळ सांगून टाकायचं अशी मनाची तयारी करून आलो होतो. एकंदर परिस्थिती काय आहे हे तिने ओळखले आहे असं दिसत असलं तरी सत्य परिस्थितीची तिला कल्पना नाही. ती सगळी गोष्ट तिला सांगून टाकायची, मन मोकळं करायचं आणि पण इथं येताच त्या सगळ्या बेतावर विचारावर पाणी पडले. आशेचा जो धागा धरून तो आला होता तो धागा या अनपेक्षित नवीन घटनेमुळे पार तुटून गेला. त्याने आपल्या अविचारी स्वभावामुळे तिच्या जीवनाची एवढी दुर्दशा करून सुद्धा ही आपली आहे असे जे त्याला समाधान वाटत होते ते आज पार नाहीसे झाले. घड्याळाचा काटा सरकत होता. खोलीत दिव्याचा प्रकाश होता. बाहेर अंधार दाटत होता. त्याच्या मनाच्या बधिरतेत विचित्र अस्वस्थपणा मिसळत होता. तेवढ्यात बाहेर बुटांच्या पावलांचा आवाज आला. वृंदा लगबगीने शेगडीजवळून उठली आणि दाराकडे वळली. तेवढ्यात कोमलकांती दाराशी आला. त्याच्या मागेच 21-22 वर्षांची एक सुंदर तरुणी होती. ही कोमलकांतीची पत्नी आहे हे वृंदाने ओळखले. कोमलकांती आत आला. त्या सुकुमार देखण्या तरुणावर रघुनंदनची नजर खेळली. कोमलकांती वृंदाच्या दिशेने पावले टाकीत पुढे गेला. नतमस्तक होऊन त्याने दोन्ही हाताने वृंदाच्या पायांना स्पर्श केला आणि हात जोडीत हसत मुखाने तो तिच्या सन्मुख उभा राहिला. त्याच्या कोमल हातांच्या शीतल स्पर्शासरशी वृंदा सद्गतीत झाली. तिच्या गळ्यात गोळा उठला. पण लगेच आवंढ्याबरोबर भावनावेग तिने गिळून टाकला. हसत मुखाने तिने कोमलकांतीकडे पाहिले. तेवढ्यात त्या तरुणीने खाली वाकून कोमलकांतीचेच अनुकरण केले. रघुनंदन हे दृश्य पाहत होता. अनिमिष नेत्रांनी पाहत होता. त्याचा अर्थ मनाशी लावित होता. तेवढ्यात वृंदाने तिच्या पायाशी वाकलेल्या त्या तरुणीला हाती धरून उठवले नि तिच्याशी ती स्मित मुखाने काहीशी बोलली. ते ऐकून ती सुंदर तरुणी लज्जित होऊन तिरप्या नजरेने कोमलकांतीकडे पाहत हलकेच हसली. कोमलकांतीही हसून काहीतरी बोलला. पण त्यांचे ते सारे बोलणे बंगालीत चालले असल्यामुळे रघुनंदनला त्यातले एक अक्षरही समजले नाही. पण ते बोलणे मोठ्या प्रेमाचे, गोड थट्टेचे नि अगदी घरगुती असावे असे तिघांच्याही हसऱ्या चेहऱ्यावर उमटलेले विविध भाव दर्शवित होते. ती तिघेजण हसत बोलत थट्टा विनोद करीत जवळ उभी होती. जणू एकाच घरातली, एकाच कुटुंबातली, एकाच जगातली. आपण इथे असल्याची त्यांना दादही नाही. आपल्या अस्तित्वाची पर्वाही नाही. आपण त्यांच्यापासून फार फार दूर असल्याची, परका असल्याची त्या क्षणी त्याला तीव्र जाणीव झाली. त्यांचे तिघांचे जग वेगळे, आपले वेगळे. त्यांच्या जगात आपणाला स्थान नाही हे त्याला कळले. ही जाणीव, हे सत्य विषारी बाणासारखे त्याच्या छातीत रुतले. त्याला आपले गतजीवन आठवले, लहानपण आठवले. लहानपणी त्याने कुठल्याशा गोष्टीच्या पुस्तकात एका राजाची गोष्ट वाचली होती. त्या गोष्टीत एक खूप सुखी राजा भिकारी होऊन आपल्याच राजवाड्याच्या दाराशी भिकेसाठी दिनवाणेपणाने उभा राहतो. समोर आत राणी दिसते. पण त्याला भीक मिळत नाही. त्याला तिथून हाकलले जाते. ती गोष्ट रघुनंदनला आता आठवली. आपलीही आज त्या राजासारखीच अवस्था झाली आहे. त्या भिकारी राजासारखे आपणालाही या ठिकाणी आता काही मिळणार नाही.
आतापर्यंत सताड उघडी असणारी वृंदाच्या हृदय मंदिराच्या दयेची, क्षमेची सगळी सगळी दारे आता यापुढे आपणाला बंद झाली आहे. वृंदा आपणापासून दूर गेली आहे, अनंत कोस दूर गेली आहे, आकाशातल्या ताऱ्यासारखी. मग मग आपण इथं का थांबलो? कुणासाठी थांबलो? तो धडपडत उठला. भुकेने तहानेने व्याकुळ झालेला माणूस कोरड्या ठणठणीत विहिरीकडे पाहत ज्या मनस्थितीत उठतो तसा तो उठला. दाराकडे जात त्याने म्हटले, वृंदा, जातो मी. त्या आवाजाने वृंदा दचकली. झोपेतून जागे व्हावे तशी ती एकदम भानावर आली. तिने मागे वळून पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य लोपले, आनंद मावळला. तिने कोमलकांतीला म्हटले, हे हे हा हा रघुनंदन. तिचा आवाज कंपित झाला. ओळख करून देण्याची ही पद्धत नव्हे हे तिला कळत होते, पण दुसरा मार्ग तिला झटकन सुचेना. हृदयातल्या अचल निष्ठेला दुसरा मार्ग अवलंबिता येईना. कोमलकांतीने हसत तत्परतेने हात जोडले, पण तिकडे संपूर्ण दुर्लक्ष करून रघुनंदन दाराकडे वळला आणि बाहेर पडला. वृंदाने कोमलकांतीला म्हटले, तुम्ही दोघं कपडे बदलून हातपाय धुवा, मी यांना पोहोचवून येते. ती रघुनंदनच्या मागोमाग दाराबाहेर पडली आणि त्याच्याबरोबर चालू लागली. बाहेर गॅलरीत दिवा नव्हता. अंधारात पसरलेली ती लांबलचक गॅलरी एखाद्या कधीही न संपणाऱ्या प्रवास मार्गासारखी दिसत होती. त्या प्रवास मार्गावरून रघुनंदन खाली मान घालून निमूटपणे चालला होता. तीही स्तब्धपणे पावले टाकीत होती. ती 4 पावले आपणाला पोहोचवायला आली. क्षणापूर्वी दुसऱ्या जगात अनंत कोस दूर असणारी वृंदा एकदम निकट आली. या अनपेक्षित दयेचा तो मनाशी अर्थ लावित होता. या अनपेक्षित दयेचा मूकपणे अनुभव घेत होता. या दयेच्या आर्ततेने कोरड्या व्याकुळ मनाला ओलावा येत होता. भावना झिरपत होती. क्षणापूर्वी खोलीत अपरिचित भाषेत बोलत असलेली ती वृंदा ही नव्हे. ही आपणाबरोबर चालत असलेली वृंदा आपलीच, आपणाला परिचित असलेली क्षमाशील वृंदा आहे हे न सांगता न बोलता हृदयाला जाणवत होते. जुने आयुष्य मागे टाकून कुठल्या तरी नव्या जीवन मार्गावर आपण दोघेही चाललो आहोत असा आभास होत होता. एकमेकांबरोबर मूकपणे चालण्यातही मनाला दिलासा मिळत होता. न बोलता अनेक गोष्टी लक्षात येत होत्या. जणू हृदयाची संवेदना शेजारून चालणाऱ्या हृदयाला कळत होती. गॅलरी संपली. जिन्यावर जळत असलेल्या मंद दिव्याचा प्रकाश त्याच्या तोंडावर पडला तसा तो गुंगीतून भानावर आला. आभास नाहीसा झाला. सुखकर प्रवास संगत संपली. दिव्याखाली जिन्याच्या तळच्या पायरीवर तो उभा राहिला. त्याने म्हटले, वृंदा, माझ्या अविचाराचं, माझ्या कर्माचं फळ मला मिळालं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा तिला धीर होईना. त्याच्या पायावर नजर स्थिरावून तिने गंभीरपणे म्हटलं, जे घडायचं होतं ते घडलं. मी सुखाचा शोध लावायला गेलो आणि तिने मध्येच म्हटले, सुखाबरोबर आलेली दुःख हसत मुखाने पचवणाऱ्याला सुखाचा शोध करायला घराबाहेर पडावं लागत नाही. रघुनंदनने कटूपणे विचारले, पण सगळी सुख मागे ठेवून सर्वस्वी दुःखच पुढे आलं तर माणसाने आपली दृष्टी बदलावी. त्याने ठासून म्हटले, नाही, दृष्टी बदलण्यासारखी स्थिती आता उरलेली नाही. आमच्या भांडणाचं स्वरूप तुला सांगितलं तर? इथून तिथून सगळ्या संसारातल्या भांडणाचे प्रकार वेगळे असले तरी स्वरूप एकच असतं, पण प्रसंगानुरूप स्वभावाला मुरड घालावी लागते. डोक्यात राख घातली तर संसाराची राख होते. निरुपमा संतापी हट्टी असली, तिच्यात काही दुर्गुण असले तरी मनाने ती फार चांगली आहे. दुर्दैवाने तिच्या शरीराला अधू केलेला आहे, पण तिचा कुठल्याही प्रकारे मनोभंग करून तू तिला मनाने अधू बनवू नकोस. तिच्या मनाची जपणूक कर. जीवनात प्रेमाने प्रेम मिळतं, पण मिळालेलं प्रेम निष्ठेच्या बंधनाने टिकवायचं असतं. या निष्ठेच्या अभावी मला जे सहन करावं लागलं तीच पाळी निरुपमावर आणू नकोस. जा, झालं गेलं विसरून जा. प्राप्त परिस्थितीत सुखाने राहा. जा आता. तो काही न बोलता कितीतरी वेळ तसा स्तब्ध उभा राहिला. नंतर दीर्घ निश्वास सोडून त्याने म्हटले, ठीक आहे, येतो तर. पाठ फिरवून तो शेवटची पायरी उतरला. 1-2 पावले गेला. त्याच्या पदक्षेपाबरोबर आपल्या पायातली शक्ती जाते की काय हे वृंदाला कळेना, पण तेवढ्यात तो झटकन मागे फिरला. पूर्वस्थानावर येऊन त्याने हाक मारली, वृंदा. त्याचा स्वर मृदू होता, पण तो स्वर भावना शून्य होता. कुठचीही भावना त्यात उमटलेली नव्हती. तिने नजर उचलून त्याच्या मुखाकडे पाहिले.
दिव्याच्या मंद प्रकाशातही त्याचा चेहरा तिला स्पष्ट दिसला. तो चेहरा काही आज प्रथम तिच्या दृष्टीला पडत नव्हता. त्याच्यात झालेला बदल तिला गेल्या कित्येक दिवसांपासून दिसत होता. पण आता या क्षणी तिच्या हृदयाचे डोळे त्याचा चेहरा नीट न्याहाळून पाहू लागले. एका काळी सतेज असलेला त्याचा हसरा लालसर गौर चेहरा तेजोहीन काळसर दिसत होता. त्यावर नैराश्याची छाया उमटली होती. गाल बसल्यामुळे गालांची हाडे उठून दिसत होती. सजल घनासम दिसणाऱ्या त्याच्या काळ्याभोर डोळ्यातले सारे भावजल सुकून गेले होते. त्याचे असे हे मुख पाहताना आपले हृदय आतून कुणीतरी पिरगाळीत असल्याची वेदना तिला जाणवली. तिने एकदम आपली नजर फिरवली. तेवढ्यात त्याने म्हटले, वृंदा, लहानपणी पटेल बाबा अश्वत्थाम्याची गोष्ट आपणाला सांगत असे, आठवते तुला? त्याच्या डोक्यातला मणी काढून घेऊन द्रौपदीने त्याला शाप दिल्यामुळे जखमी डोक्याला चिंधी गुंडाळून नर्मदा किनारी तो अस्थिर मनाने वेड्यासारखा भटकत असतो. का कोण जाणे, पण मला आता ती कथा एकदम आठवली. म्हटलं ती जाता जाता सांगावी. वृंदा उभी होती, अगदी दगडासारखी, निस्तब्ध, निश्चल. तिच्या उत्तराची वाट पाहत तो क्षणमात्र थांबला. ती बोलत नाही असे पाहून तो आपल्याच वेडेपणाला किंचित हसला आणि दुसऱ्याच क्षणी पाठ फिरवून चालू लागला. वृंदाच्या निश्चल मेंदूत विचारांची हालचाल झाली. ती भानावर आली तेव्हा रघुनंदन बराच दूर गेला होता. समोरच्या 2 इमारतींच्या मधल्या अर्धवट अंधाऱ्या वाटेवरून त्याची काळसर आकृती वाकडी तिकडी पुढे पुढे सरकत होती. अश्वत्थाम्याची गोष्ट तिलाही आठवली. गोष्टीत वर्णन केलेली अश्वत्थाम्याची दुर्दशावस्थेतली हीन दीन मूर्ती तिच्या नजरेसमोर उभी राहिली. क्षणापूर्वी बघितलेला रघुनंदनचा चेहरा नजरेसमोर उमटला. बालपणापासूनचे त्याचे विविध चेहरे एका रांगेत तिच्या दृष्टीसमोर ठाकले. अगदी बालपणापासून ज्या एकाच व्यक्तीविषयी तिच्या मनात अपार प्रेम होते, हृदयात खोलवर रुजले होते, पती म्हणून ज्याची मानसपूजा ती रोज निष्ठेने करीत होती, ज्याच्या सुखासाठी ती चंदनासारखी झिजली असती, त्याची ही दुर्दशा पाहून तिचे हृदय पिळवटून निघाले. त्याच्या सुखासाठी आपण आता काही करू शकत नाही, करता येणे शक्य नाही, हा अगतिकपणा तिला असह्य झाला. संयमाने दाबून ठेवलेल्या व्यवहारी दृष्टीच्या कठीण कातळाखाली लपवून ठेवलेला भावनेचा झरा फुटला. गालांना चटके देत आसवांची धार वाहू लागली. तिला वाटलं सारे संयम सोडून त्याला थांबवावे नि सांगावे की चल, आपण नर्मदा किनारी जाऊ. तिथे एक झोपडी बांधून सुखाने राहू. तिथे नर्मदा माईचं शीतल पाणी, मुक्त पवित्र वातावरण, क्लेश नकोत, दुःखाचा स्पर्श नको. तेवढ्यात तिच्या खांद्याला कसला तरी स्पर्श झाला नि दचकून ती भानावर आली. तिने मान वळवून मागे पाहिले. वरच्या पायरीवर तिच्या पाठीशी कोमल कांती उभा होता. तिचा अश्रूने डबडबलेला चेहरा त्याच्या दृष्टीस पडला. त्याच्यासमोर आपले अश्रू लपविण्याच्या अगर पुसण्याच्या भरीस न पडता निस्संकोच ती तशीच उभी राहिली. पौर्णिमा नदीकिनारी घडलेला प्रसंग एकदम कोमलकांतीला आठवला. वृंदाच्या पतिनिष्ठेचं स्थान कुठे आहे हे आता त्याच्या लक्षात आलं. त्याने समोर पाहिले. रघुनंदनची पाठमोरी आकृती दूर चालली होती. इमारतीच्या कोपऱ्यावर वळून ती आकृती अदृश्य झाली तसे त्याने हलकेच नि मृदूपणे तिला म्हटले, दीदी चल ना. त्याच्याबरोबर जिना चढताना तिने डोळे टिपले नि त्याचबरोबर साऱ्या भावना टिपून काढल्या. संयमाचा स्थायी भाव तिच्या चेहऱ्यावर पुन्हा झळकला. तिचे चित्त स्थिर झाले. उद्या या गावाचा, इथल्या लोकांचा ऋणानुबंध संपणार. उद्या आपण शांतीपूरच्या प्रवास मार्गावर असणार. त्या नव्या आयुष्याकडे तिने आपली दृष्टी वळवली. वृंदा या कादंबरीचा 28वा म्हणजे शेवटचा भाग आज इथे संपला. एकंदरीत हा भाग तुम्हाला कसा वाटला, त्याचप्रमाणे ही संपूर्ण कादंबरी तुम्हाला कशी वाटली, आवडली का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा भाग आवडला असेल, ही कादंबरी आवडली असेल तर लाईक करा. लाईक केल्यानंतर हाईप बटन दाबायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. ज्या नर्मदेचं वृंदा या कादंबरीमध्ये आपण पुस्तक रूपाने वर्णन ऐकलं किंवा वाचन रूपाने वर्णन ऐकलं,
ती नर्मदा परिक्रमा मी या महिन्याच्या 25 तारखेपासून सुरू करणार आहे आणि ही परिक्रमा 13 ते 14 डिसेंबरपर्यंत असेल. तर या कालावधीमध्ये मी जिथे जिथे मला शक्य होईल, जिथे जिथे मला रेंज असेल त्या वेळेला लाईव्हमध्ये मी तुमच्याशी संपर्क साधणार आहे. म्हणजे तुमच्यापैकी जर कुणी आजपर्यंत नर्मदा परिक्रमा केलेली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की कळवा. आणि जर केलेली नसेल तर जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन या परिक्रमेच्या कालावधीमध्ये त्या वेळेला तुम्हाला नर्मदेचं दर्शन मी नक्कीच घडवेन. तर त्यासाठी मी तुम्हाला अशी एक विनंती करते की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे मला अजून लोक जोडले जातील आणि त्यांनासुद्धा या नर्मदा परिक्रमेचा लाईव्ह रूपाने लाभ घेता येईल. आता मी इथेच थांबते. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. धन्यवाद.